हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत असाल, मी पण मजेतच आहे. स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण आहे ना पारंपरिक जुनी पद्धतीने आजी पणजीच्या हाताची रेसिपी आज आपण बघणार आहोत. आणि विसरणात गेलेली ही रेसिपी आहे. तर आपण आज बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण 3 पिठं घेतले. तुम्ही एकाही पिठाचे बनवू शकतात, गव्हाच्या, बाजरीच्या, ज्वारीच्या. तर मी 3 पिठं घेतलेत. चवीसाठी खूप चव अप्रतिम येते. तिघे पीठ वापरले तर मी समप्रमाणात पिठं घेतलेत. ज्वारीचं नाही घेतले, बाजरीचं घेतलं, गव्हाचं घेतलं आणि डाळीचं घेतलं. आणि स्वच्छ गावरान कोथिंबीर स्वच्छ अशी चिरून घेतली, कापून घेतलेली आहे आणि ती सुद्धा ॲड केली. आता आपण आहे ना त्याच्यात आलं, लसूण, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा असं पेस्ट बनवून घेतली. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. ही जी पेस्ट बनवली ना, आलं, लसूण, जिरं, ओवा टाकून पेस्ट साधी सिंपल बनवायची आहे. पूर्वी काय भरपूर असे मसाले वापरत नव्हते, त्याच्यामुळेच आपण हे साधं सिंपलच बनवत आहोत. आता पाहिजे तसं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत अशा पद्धतीने. तुम्ही सुद्धा ही सहज सोप्या पद्धतीने बनवू शकतात. आता तेल टाकून घेतलं, हिंग टाकून घेतला. जर मसाला उरला तर मसाला जो आपण टाकला ना, आलं, लसूण, हिरवी मिरची वाटून, तो सुद्धा टाकू शकतात. मी तेच पातेलं धुवून पाणी टाकून घेतलं मसाल्याचं आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. छान आता आपल्याला एवढे मुटके आपले शिजून होतील एवढं पाणी टाकून घेणार आहोत. 1 तांब्या पाणी समजून घ्यायचं आपण. बघू शकता अशा पद्धतीने आपण मुटके बनवायचे आहेत. आणि हे मुटके दिसायला थोडे जाडच असतात आणि ह्याच पद्धतीने बनतात. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण मुटके तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. जे ताई नवीन असतील त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला शेअर, कमेंट करायला विसरू नका. बघू शकता अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने मुटके तयार करून घेतलेले आहेत. आणि आता आपण 15 ते 20 मिनिटासाठी आता हे आपण अंधान म्हणतात याला, छान शिजवून घेणार आहोत 15 ते 20 मिनिटासाठी. बघू शकता. आणि आपण सगळे आता टाकून घेत आहोत. जे बाकीचं पीठ उरलेलं होतं ते सुद्धा मी बनवून टाकून दिलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून देऊ. 15-20 मिनिटं आपण झाकण गाळ शिजेपर्यंत शिजू देणार आहोत. बघू शकता. ज्यांना थोडेसे पाणीच्या म्हणजे ग्रेव्हीवाले आवडतात त्यांनी ग्रेव्हीवाले सुद्धा ते सुद्धा चांगले असतात. पण मला थोडेसे सुकेच आवडतात, तर मी अशा पद्धतीने बनवून घेतले. बघू शकता आजूबाजूला छान असं तेल सुटलेले. आपोआप तेल सुटतं आणि चवीला खूप अप्रतिम होतात. अशा पद्धतीने आपले मुटके तयार झालेले आहेत. आणि आता आपण थोडं गार्निशिंग साठी छान असं शेंगदाण्याचा कूट तेलात टाकून त्याच्यावर टाकून घेतलं की खूप छान कुरकुरीत लागतात. वेगळीच टेस्ट येते. तुम्ही सुद्धा असं एक वेळेस करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की मुटके कसे झाले. आणि धन्यवाद.